सामनावीर आपण पाहत आहोत आदरणीय नंदू शेठ यांच्या शुभ हस्ते आपण देतो सोनूला मॅन ऑफ द मॅच. सामनावीर अभिनंदन. वर्ल्ड प्ले टीम गावदेवी वसार 40+ अ. भगवामय वातावरण या क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहत आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही पाहतात साईनाथ शेठ पाडेल फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026. कुठेही जाऊ नका, SP ग्रुप चषकाचा आनंद घेत राहा आणि ओमसाई MTC लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट सोबत जोडले राहा. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डोंबिवलीचे नामवंत लोकप्रिय समालोचक आवाज गारिवलीचे आमचे गुरु रोशनजी संते सरांना ऐकूया या खेळाच्या पूर्वार्धामध्ये. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. चला आपण सामना नक्की सुरू करूया. सेकंड सेमीफायनल आणि बघा जेवढं पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे 40+ साठी आणि धावा फक्त सेमीफायनलपर्यंत काउंट होतील आणि रेग्युलरचे देखील तेच असणार आहे. सेमीपर्यंत धावा विकेट तुमचे काउंट होतील. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी देखील सायकल आहेत. त्यामुळे ही सूचना असणार आहे. समोर जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, आय थिंक वसारचे जगदीश, थोडंसं पाठीमागे आपण या. जगदीश देखील आहेत. 2 जगदीश दुधकर एकाच ठिकाणी आहेत. धावसंख्या आहे 4. चौकार येतोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून जय कालेश्वर आंबे आणि त्यानं फाईट करतोय. SP ग्रुप मांगरूळ 40+. बक्षीस पात्र हा सामना. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यशवंत, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. काल अप्रतिम खेळ राहिला होता SP ग्रुप मांगरूळ 40+ या टीमचा. सलग काल 2 सामने जिंकले आणि आता मात्र अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये सेमीफायनल. आणि क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. शकाल SP ग्रुप मांगरूळ 40+ या टीमचे मास्टर माइंड कॅप्टन बबलू पाटील आनंदित आहेत, कारण की काल त्यांच्या संघाने अप्रतिम खेळ केलाय. आज देखील तीच अपेक्षा आहे. लहान मुलं देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत मांगरूळ या टीमला सपोर्ट करण्यासाठी. चिंचवलीचे आहेत ते सांगतायत आणि ते पराभूत झालेले आहेत. थोडेसे नाराज देखील असतील. मांगरूळचे येथील ऑन द वे आहेत. बघा टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे सर. बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग राम पाटील. नो मिस्टेक. कार्बन कमाल कॅच पकडली आहे राम पाटीलने. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पण अप्रतिम गोलंदाजी करतायत SP ग्रुप मांगरूळ 40+ आणि सामना सुरू आहे जय कालेश्वर आंबे 40+ या 2 टीममध्ये. सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि वसार या संघासमोर फाईट करेल. परंतु यापुढील सामने हे रेग्युलरचे असणार आहेत. पहिला सामना उंबर्डे पेन विभागातील संघ
आणि त्यांच्या समोर नेवालीपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. अविनाश टेंबे सर आणि दत्ता कडव सर हे दोन ऑफिशियल पंच. वांगणी विभागातील हे पंच आहेत. एक पंच इनगावचे आहेत, एक पंच कुडसावरे. क्या बात आहे, हॅट्रिक बॉल होता आणि आला हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आंबे या टीमची 2-4. एस पी ग्रुप मांगरुळ 40+ संघ इन ॲक्शनमध्ये आहे. सागर आणि करण संतोष पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. मांगरुळ या टीमला ही सुवर्ण संधी. चंद्रकांत येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 बनवल्यात, 2 विकेट देखील गमावलेत. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन हरीश आणि ज्ञानेश्वरला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. ऑन साइड ऑफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट. हा झेल पकडलेला आहे रोशन पाटीलने. या स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल पकडलेला आहे 40+ माध्यमातून. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. बात या प्रतिम संगीत आपण ऐकतोय. डीजे मास्टर प्रथमेश ठाकूर, कमी तिथे आम्ही, दिनेश आणि ज्ञानेश्वर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात या अप्रतिम गोलंदाजी. काल आपण पाहिलं असेल राकेश दादा की चंद्रकांत नेहमीच शेवटचं षटक टाकायचे, परंतु आज गेम प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे एस पी ग्रुप मांगरुळ 40+ या टीमची. कारण की पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतले, त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. डीपमध्ये यशवंत आहेत. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप, फेकी त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 बाद 5 धावा. तीन बाद 5. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी सुरू आहे, पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती आपण पाहू शकाल. एस पी ग्रुप मांगरुळ 40+ या टीमचं एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. या मॅचमध्ये एका धावेसाठी झगडावं लागतंय. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा आहे शॉर्ट टर्मॅनला. मास्टर माइंड कॅप्टन आपण पाहू शकाल बबलू पाटील, मास्टर माइंड आहेत.
3-6. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत थोडीशी दूर होते. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3-7. टॉस जिंकला होता जय कालेश्वर आंबे या टीमने आणि तो टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आलाय की काय असं वाटू लागलेलं आहे, कारण की 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7च धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत रोशन पाटील. ज्या रोशन पाटीलने झेल अप्रतिम पकडलाय या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. लेग ब्रेक चेंडू आपण पाहिला, पहिला चेंडू. संघर्ष सुरू आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 11. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करतायत. फक्त दिशा दिली होती, आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून SP ग्रुप चषक. स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग. बाळा पाटील, धावाची संधी होती आणि या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बाळा पाटीलने 2 धावा वाचवलेल्या आहेत. चला, उंबर्डे पेन या टीमचे कॅप्टन टॉससाठी आणि नेवाली पाडा टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बॅटची कडा होती, रेवनाथ होते एस्टनच्या पाठीमागे आणि हा झेल सोडलेला आहे. या चुका आपण फार कमी पाहत असतो. डॉट बॉल येतोय. राजूदादा गायकर यांची चिंता वाढली आहे, कारण की अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. मिस्टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. डॉक्टर ज्ञानदेव पाटील आणि तोपर्यंत मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-17. कारण की चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवीन गोलंदाज
धनाजी येत आहेत. आजच्या या दिवसामध्ये धनाजीने काल दुसरं षटक टाकलं होतं, परंतु आज अंतिम षटकामध्ये पुल करतात. टीपमध्ये फिल्डर आहेत रोशन पाटील. एक धाव झाली कंप्लीट. धावाची संधी आणि यस विकेटचं पतन. MS धोनी आहेत मांगरुळ 40+ टीमचे. रेवनाथ नो मिस्टेक. फलंदाज झाले बाद. चे प्रोप्रायटर सुरेंद्र भाग्यवंत यांच्या गावातील हा संघ आहे. फुलटॉस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत राम पाटील. चांगली फिल्डिंग, एवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 20. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. दिनेश स्ट्राईक इनला आहेत. ऑन साइड ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल बाला पाटीलने आणि संपलाय खेळ. दिनेश बॅक टू द पवेलियन. चला नेवाली पाडा संघ देखील दाखल होतोय टॉससाठी. या उंबर्डे पेन हा संघ देखील दाखल होतोय वेळेमध्ये. दोन्ही संघांचं आपण करूया स्वागत या SP ग्रुप चषकामध्ये. अरुण बांगर येत आहेत. गेली 2 दिवस आपण डे नाईटमध्ये सोनू बांगर यांचा आवाज ऐकला. सध्या अर्जुन बांगर खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. काल देखील मानगर पनवेलची स्पर्धा त्यांनी जिंकली. बेस्ट ऑफ बोरशेती शहापूर तालुक्यातील संघ. आणि धावबाची संधी. दोन्ही फलंदाज. अशी रन नाहीये, अशी धाव नाहीये. फलंदाज बाद नाही होणार, अशी धावच नाहीये. आणि ही रेग्युलरच्याही संघांना सूचना असेल की जेव्हा चेंडू डॉट होईल आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाईल तेव्हा तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत. आणि सेकंड रनला देखील दोघांनी स्ट्राईक सोडली पाहिजे एकाच वेळेस. अंतिम चेंडू आला डॉट. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 21 बनवायच्या आहेत या मॅचमध्ये SP ग्रुप मांगरुळ 40+ या टीमला. उंबर्डे पेन आणि नेवालीपाडा या 2 टीममध्ये सामना असेल. नेवालीपाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. उंबर्डे पेन या टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. आणि बघा काल जे घडलं ते खऱ्या अर्थाने रविदा घडायला नको होतं. 6 वर्षांमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. परंतु काल वाडेकर संघामध्ये एक खेळाडू जो बाहेरचा खेळला त्यामुळे वाडेकर संघाला या स्पर्धेमध्ये पुन्हा प्रवेश मिळणार नाही. परंतु आज
तो खेळणार नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त नक्कीच संघ खेळणार आहे. टॉप 5 मध्ये काल तो संघ क्वालिफाय झालेला आहे, परंतु मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेलं आहे की वाडेकर संघाला पुन्हा प्रवेश या स्पर्धेमध्ये मिळणार नाहीये. आणि सर्वांना असं वाटतं की कमिटीची एंट्री असते, परंतु 6 वर्ष आपण पाहतोय, हे 6वं वर्ष आहे. एकही संघ कमिटीचा नसतो. एकही संघाचे पुरस्कर्ते हे कमिटी मेंबर नसतात. हे आवर्जून मी सांगेन. सर्वांना असं वाटतं की कमिटीचे संघ असतात, परंतु तसं नाही आहे. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे आज जे संघ खेळणार आहेत त्याही संघांना विनंती असेल, एक गाव एक 11 प्रमाणे ही स्पर्धा आहे. त्यामुळे बाहेरचे जर खेळाडू आढळले आणि ऑन मॅच चालू सामन्यामध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर त्या संघाला लगेचच बाद केलं जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामना संपल्यानंतर ऑब्जेक्शन ग्राह्य धरला जाणार नाही. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉस करूया. नेवालेपाडा आणि उंबर्डे पेन. चला, उंबर्डे पेन, जर चेंडू पडला सेकंड इनिंगचा तर नेवालेपाडा टीमला टॉस विन दिला जाईल. 2 वेळा असं घडलेलं आहे. कुंदे संघ आणि काल आपण पाहिलं तर हेदुटणे ए संघ उशिराने आला, त्यामुळे समोरच्या संघाला आपण टॉस विन दिलं होतं. त्यामुळे नेवालेपाडा टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला, उंबर्डे पेन या टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये समीकरण सोपं आहे आणि खऱ्या अर्थाने SP ग्रुप मांगरूळ 40+ संघ हा सामना जिंकून खऱ्या अर्थाने साईनाथदादा पाटील यांना ही वाढदिवसाची ते भेट देतील यातील मात्र शंका नाहीये. बघा, यदा कदाचित जर या दुसऱ्या डाबातील पहिला बॉल पडला तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. उंबर्डे पेन संघ कर्णधार, लवकरात लवकर या आपण. मॅचला झाली सुरुवात. सागर फराड, आपण वळूया मॅचच्या दिशेने. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सलामीची जोडी रोशम पाटील आणि राम पाटील आपण पाहत आहोत. टॉस विन दिलेला नेवाळीपाडा संघाला, कारण पहिला बॉल इकडे पडला गेलाय, त्यामुळे आपण पाहतो नेवाळीपाडा संघाला टॉस विन दिला गेलाय आणि त्यांनी डिसिजन घेतलाय फिल्डिंग करण्याचा. अगदी आपण पाहिले तर आज फटक्यात चांगला यावेळेस इनफिल्डच्या वरून पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आज मॉडर्न टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपण पाहत आहोत. सागर फराड स्वतः प्रोप्रायटर, काचेश फराड आणि त्याच वेळेला पपलेश फराड आणि आयुष मुरबाडे ही संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या वतीनं. यावेळेस देखील सुंदर फटका आहे. आयुषचं स्वागत केलंय, चौकाराने बॉल चाललाय, चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4. चांगला फटका आपण पाहतोय, इन टू दी गॅप.
वॅकेंट एरिया शोधलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधनं सलगचा तिसरा 4-4-4 चौकार. वेलकम आमचे समालोचक मित्र श्रवणजी धुमाळ वॉइस ऑफ बदलापूर यांचं देखील आगमन झालंय. स्वागत करूया त्यांचं देखील. स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती. पपलेश फराड सध्या आम्हाला जोडले जातात. काचेश फराड आणि आयुष मुरबाडे आणि सागर फराड ही संपूर्ण टीम. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल होता या षटकातील. 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. सामना खुला झालाय पूर्णपणे. मांगरुल 40+ संघासाठी 16 धावा धावपटलावरती लागलेल्या आहेत. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला 18 चेंडूने विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. प्रमाणे स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अंतिम रजनीमध्ये आमचे गुरु रोशनजी संते सर, त्याच वेळेला आमचे बंधू श्रवणजी धुमाळ सरांचा आवाज आपण ऐकणारा DJ गणेश इन द मिक्स आणि सागर फराट कंट्रोल रूम मध्ये असतील. राकेश पाटील CEO ऑफ द टुर्नामेंट. रविदादाकडून अगदी आपण पाहिले तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे राजू कायकर यांच्यासाठी. आणि खरं तर मलंगड 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. बॉल मागे चला डीप मध्ये. लॉंग ऑनला सिंगल मिळाली. ओव्हरथ्रो पण नाही, धावा मिळणार नाही. सिंगलने धावफलक पडे. टोटल 17 वरती विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर सागर फक्त 4 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सोळा बॉल आणि 4ची गरज. चला वेळ थोडा कमी घ्या टीम आंबे 40+. कालू डॉन फाईन खेळलाय. फटका चांगला आहे. बॉल मागे चाललाय. अडवणं कठीण आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश. मांगरुल 40+ संघानं बर्थडे गिफ्ट दिलंय. साईनाथ शेट पाटील यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा. सामना जिंकलाय मांगरुल 40+ ने. अभिनंदन.